इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एका गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली, 2 इसम विना नंबर प्लेटची ड्रीम योगा मोटरसायकल घेऊन पेठनाका येथे आले आहेत। पेठनाका येथे जाऊन त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता एकाचे नाव जयसंजय जाधव, वय वर्ष 19, राहणार रविवार पेठ, कोष्टी गल्ली, कराड, जिल्हा सातारा आणि दुसऱ्याचे नाव प्रथमेश दत्तात्रय गवते, वय वर्ष 20, राहणार कोष्टी गल्ली, कराड, जिल्हा सातारा असे आहे। या दोघांना विश्वासात घेऊन सदर मोटरसायकलबाबत विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्या दोघांना पोलीस ठाणे येथे घेऊन आले असता सदरची मोटरसायकल इस्लामपूर येथूनच चोरली असल्याचे कबूल केलं। गुन्हे अभिलेख चेक केले असता सदर मोटरसायकलबाबत इस्लामपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचं समजत आहे आणि त्या गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपासकामी अटक केल्यानंतर दोघांनी मिळून आणखीन किती मोटरसायकल चोरी केली आहे हेही कबूल केले। सदरच्या 23 मोटरसायकली आणि मोटरसायकलचे पार्ट तसेच मोटरसायकल कलर करणे याकरिता वापरत असलेले स्प्रे, चोरी नंबर मिटवण्याकरिता वापरत असलेल्या पिवळ्या कलरचा ग्राइंडर तसेच विविध बनावट क्रमांक असलेले 11 नंबर प्लेट, गाडी चालू करण्याकरिता वापरत असलेली बॅटरी नंबर प्लेट काढणे याकरिता वापरत असलेला रिंगपाणा अशा वस्तू या पाचवड फाटा, तालुका कराड, जिल्हा सातारा येथून जप्त करण्यात आले आहेत। एकूण 10,23,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपींना न्यायदंडाधिकारी इस्लामपूर यांच्याकडे हजर केला असता न्यायालयानं आरोपींना 29/1/2025 पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे। सदर कारवाई DB पथकातील अमोल सावंत, विशाल पांगे, शशिकांत शिंदे, दीपक घास्ते यांनी सहभाग घेतला आहे। इस्लामपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे।